नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी आपल्या नवीन लोकेशनवर कसं यायचं हे दाखवते। दुकानात जायला निघाले आणि मग आठवलं अरे तुम्हाला मी दाखवलंच नाही। मग चला सुरुवातीपासून दाखवते। दादर स्टेशनमधून बाहेर पडल्यावर हा आपल्याला असा ब्रिज लागतो। नेहमी इथे फार गर्दी असते कारण भरपूर फेरीवाले असतात, पण आता सध्या फेरीवाल्यांना बसू देत नाही, त्याच्यामुळे हा रस्ता पूर्णपणे रिकामी असतो। त्यामुळे आपल्याला चालताना कोणताही त्रास होत नाही। मग इथून बाहेर पडल्यावरती हे समोर तुम्हाला बाटाचं दुकान लागेल, तिकडून राईट घ्यायचा। राईट घेतल्यानंतर समोर आपल्याला सुविधाचं दुकान दिसेल, मोठं शोरूम आपलं दिसेल की जो सगळ्यांसाठीच एक लँडमार्क असतो। कधी दादरमध्ये भेटायचं ठरलं तर बाबा सुविधाकडे असं बरेच जणांचा हा एक कॉमन लँडमार्क असतो। मग तुम्हाला सुविधाकडून सरळ आपल्याला जायचं आहे, सरळ सरळ जायचं आहे। अगदी सरळ सरळ गेलात ना, बघा तुम्हाला मी दाखवते। आता आपण आहे ना सिग्नलला पोहोचणार आहोत। सिग्नलला तुम्हाला समोरच पानेरीचं मोठं शोरूम दिसेल, तिथूनच आपल्याला राईट घ्यायचं। सिग्नलवरनं सरळ आपल्याला राईट घ्यायचं आहे। हे आपल्याला ना राईट घेतल्यावरती मैत्रिणीनो लेफ्ट हँड साईडला ही सगळी तुम्हाला मोठे मोठे शोरूम लागतील। नेहमी ना ह्या फुटपाथवरती बऱ्याच गोष्टी रस्त्यावरती फेरीवाले विकत असतात, म्हणजे गाऊन झालं, काही झालं, असं बरंच रस्त्यावरती इथे फेरीवाले बसलेले असतात। अजिबात चालायला ह्या जागेवर जागा नसते, पण आता तुम्ही बघू शकता की सध्या फेरीवाल्यांना बसू देत नाही आहे, त्याच्यामुळे रस्ता अतिशय रिकामा आहे। तुम्हाला व्यवस्थित चालण्यासाठी जागा आहे। इथेच ही बघा, ही कोटक महिंद्रा बँक लागते आणि आपल्याला असं सरळ जायचं आहे। समोरच तुम्हाला प्लाझा आहे, मी दाखवते तुम्हाला। हे बघा, आणि हे सगळे लेफ्ट हँड साईडला ना सगळे बस स्टॉप आहेत की तुम्हाला तिथे कुठेही जायचं असेल तर तिथून जनरली सगळ्या बसेस मिळतात। समोर हे उजव्या हाताला कोतवाल गार्डन आहे मध्येच, की जे खूप फेमस आहे मीटिंगसाठी, म्हणजे भावकी गावकी अशा बऱ्याच काही काही वेगवेगळ्या सोसायटीच्या मीटिंग्स वगैरे कॉमनली तिकडे होतात। आणि इथे हे कोपऱ्यावरनं टायटनचं शोरूम आहे, तिथूनच आपल्याला लेफ्ट घ्यायचा दुकानासाठी। तुम्हाला लांबून पण दिसेल ते प्लाझाच्या समोरचं टायटनचं हे जे आहे ते शोरूम, आणि इथून आपण असा हा लेफ्ट घेऊन आपण दुकानासाठी जाणार आहोत। सध्या इथे रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ते बघू शकता तुम्ही की इथे दोन्ही बाजूला जराशी कामाची गडबड जरा सध्या चालू आहे, पण अगदी चालण्यासाठी योग्य रस्ते आहे, तुम्ही व्यवस्थित चालून येऊ शकता। आणि टू व्हीलर असेल तर टू व्हीलर आरामात इथे येते। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला यायचं आहे। असं तुम्ही आलात ना मैत्रिणींनो की इथे बघा लेफ्ट हँड साईडला जगन्नाथ पेडणेकरांचं जुनं दुकान आहे, खांडके बिल्डिंगमधलं। खूप फेमस आहे खांडके बिल्डिंग, आणि इथेच असं बिल्डिंगचं काम चालू आहे। त्या बिल्डिंगच्या समोरच अगदी उजव्या हाताला आपलं दुकान तुम्हाला पाहता येईल, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या अपोजिटलाच तुम्हाला आपलं दुकान दिसेल। इथे पार्किंग आहे टू व्हीलरसाठी। हे बघा, चष्म्याचं दुकान, मग पार्लर आहे, आणि दोन पार्लरच्या मध्ये आपलं हे संपूर्ण कलेक्शन असणार आहे। तर तुम्हाला, मला वाटतं की आपला नवीन पत्ता समजला असेल, तरीही ज्यांना नसेल कळलं तुम्ही फोन करू शकता आणि शॉपिंगसाठी खास येऊ शकता। त्यामुळे वुमन्स डे येतो आहे, गुढीपाडवा आहे, आणि बरेच असे न सांगता येणारे ओकेजन्स, तर तुम्ही नक्की या दुकानामध्ये आणि भरपूर खरेदी करा। सध्या ऑफर्स देखील असणार आहेत, तर लवकर लवकर तुमच्या मैत्रिणींसोबत तुम्ही दुकानात या, आम्ही तुमची वाट बघतोय। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।